नमस्कार. व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्याचे उपवास न करता देखील देवीला प्रसन्न करून घेता येईल का? तर हो, बऱ्याच महिला बऱ्याच कारणास्तव ह्या गोष्टी करू शकत नाही, पण त्यावरती एक उपाय आहे. पूजा न मांडता देखील ह्या गोष्टी होऊ शकतात. तर सर्वप्रथम तुम्ही ज्या ठिकाणी आहात, घरी आहात, बाहेर आहात, जॉबवर आहात, शांत ठिकाण पाहायचं आहे. तिथे बसून डोळे बंद करायचे आहेत. मनाला एकदम शांत ठेवायचं आहे. मन शांत झाल्यानंतर देवीची प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात आहात ह्याची तुम्हाला कल्पना करायची आहे. तुम्ही तुमच्या घराचा दरवाजा सुंदर फुलांनी सजवला आहे. घरातील प्रत्येक गोष्ट सजवली आहे. दिवे लावलेत, धूप लावून घर एकदम सुगंधित केलेलं आहे. पाट मांडून पाटाभोवती रांगोळी काढली आहे. थोडीशी सजावट केलेली आहे. त्याभोवती दिवे लावलेले आहेत आणि सुंदर अशी पैठणी साडी घालून, नाकामध्ये नथ घालून, एकदम नव्या नवरीसारखा शृंगार करून, आरतीची थाळी घेऊन तुम्ही दरवाजाकडे जात आहात. दरवाजामध्ये उभे राहून तुम्ही कोणाची तरी प्रतीक्षा करताय. तुमचे डोळे जे आहेत ते वाटेकडे लागलेले आहेत. अचानक अंधारामधनं एक सावली तुमच्याकडे येऊ लागलेली आहे. सावली थोडी मोठी 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 होत आहे आणि तुम्हाला दिसलंय की दरवाजामध्ये कोण आलेला आहे. दरवाजामध्ये चक्क देवी लक्ष्मी माता तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे आणि तुम्ही देवीचं रूप पाहून एकदम मोहित झालेला आहात. देवी तुमच्याकडे स्मित हास्य करून बघत आहे. ती तुम्हाला भेटायला आली आहे. तुम्ही दरवाजामध्ये देवीची आरती केली, देवीला ओवाळलं आणि घरामध्ये येण्याचं आमंत्रण केलं आहे. देवी घरामध्ये आली आहे आणि तुम्ही देवीला पाटावर बसवलं आहे. पाटावर बसवल्यानंतर देवीला हळदी कुंकू लावून गजरा, देवीचे अलंकार देवीला घालायला दिलेले आहेत. तुम्ही आणलेले वस्त्र देवीला घालण्याचा आग्रह तुम्ही केलेला आहे आणि ते वस्त्र देवीने घातले सुद्धा आहेत आणि त्याच्यानंतरनं देवीचं रूप अजूनच खुललेलं आहे. मग तुम्ही देवीला नैवेद्य दिलाय आणि देवीचा हात पकडून तुम्ही तुमच्या पूर्ण घरामध्ये देवीला फिरवलाय. प्रत्येक घरातील छोटी मोठी तुमच्या आवडती नावडती गोष्ट तुम्ही देवीला दाखवली आहे आणि ते पाहून देवी खूप खुश झालेली आहे. तुम्ही तुमचं पूर्ण घर देवीला दाखवलं आहे आणि पूर्ण घरावरती देवीने कृपा केलेली आहे आणि तुमच्याकडे स्मित हास्य करून तुमच्या मनातली इच्छा पूर्ण हो असं तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. मनुष्याकडे असलेली कल्पनाशक्ती हीच त्याची सगळ्यात मोठी ताकद आहे. तो जो विचार करतो त्याच गोष्टी घडतात.